आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले असताना कोकणातील ग्रामीण भागात मूर्तिकारांची लगबग वाढलेली आहे। अधिकतर शाळांमध्ये मूर्तींचं मातीकाम पूर्ण झालं असून आता रंगकामावर भर दिला जातोय। गणेश मूर्ती बनवण्याच्या कारखान्यांमध्ये मूर्ती जवळपास पूर्ण झालेल्या आहेत। आणि याचा आढावा घेतला आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। पाहूयात। काही दिवसावरती गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि या आगमनामध्ये गणेश मूर्तिकारांचा सहभाग या ठिकाणी मोठा आहे, कारण ग्राहकांच्या मागणीनुसार या सर्व मूर्त्या हे गणेश कलाकार बनवून देतात आणि सध्या या मूर्तिकारांची लगबग या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण आज लांजा तालुक्यातील खेरोशे गावामध्ये आलेलो आहोत आणि हे मूर्तिकार जे आहेत ते सध्या शाडूच्या मातींना रंगकाम करण्याचे काम जे सध्या सुरू झालेले पाहायला मिळत आहे। काय सांगाल, गणपती बाप्पांचं आगमन काही दिवसावरती आहे आणि कशा पद्धतीची लगबग सुरू झालेली आहे? आमच्या इथे प्रामुख्याने शाडूच्या मातीच्या मूर्त्या आहेत आणि पीओपीच्या मूर्त्या आहेत। तर मार्केटमध्ये जे नवीन नवीन डिझाईन येतात ते आम्ही आनंदाने बनवतो। लोकांची जी आवड आहे त्या हिशोबाने आम्ही हे करतो, मूर्त्या बनवतो। त्यांचं पेंटिंग हे पण आम्ही आनंदाने एक उत्साहाने आपलं करत असतो। प्रामुख्याने आपण पाहिलं तर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती सिंहासनावर, जास्वंदाच्या फुलावरती अशा पद्धतीच्या मूर्ती आपण बनवतात। यांच्या प्रामुख्याने कोणत्या मूर्त्यांची मागणी जास्त आहे? जास्त करून सिंहासनावरच्या मूर्तींची मागणी आहे आणि जास्वंदी फूल हे कॉमन आहे आणि स्वामी समर्थ ह्या मूर्तीची एक मागणी जास्त आहे। तर नक्कीच गणपती बाप्पांचं आगमन काही दिवसावरती आहे आणि याची लगबग जी आहे ती कोकणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।